आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मलेरिया डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज। प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी सरकारकडून 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। नवी मुंबई बाजार समितीत कांद्याचे भाव उतरले, कांदा खरेदीकडे ग्राहकांची पाठ, मागणीतही घसरण। महाराष्ट्रातील 43 शहरात राबवणार सर्वांसाठी घर योजना। पनवेल येथील अमेठी विद्यापीठ प्रशासनाविरोधात स्थानिक शेतकरी एकवटले, नोकरी न दिल्याने पुकारले आंदोलन। पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेलं नवी मुंबई ही स्मार्ट सिटी होण्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडको मेरीटाईम बोर्डाच्या वतीने नवी मुंबईत महाराष्ट्रातील एक भव्य प्रकल्प गोवर्धनी मरीना या नावाने निर्माण करण्याचा संकल्प केला होता। या प्रकल्पाचं भूमिपूजन 26 जानेवारी 2015 पर्यंत होणार आहे। नवी मुंबईकरांनी या प्रकल्पाबाबत मंदाताई म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नवी मुंबई ही स्मार्ट सिटी होण्यासाठी जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी भाजप आमदार आदरणीय सौ मंदा म्हात्रे यांनी सिडको व मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील एक भव्य प्रकल्प गोवर्धनी मरीना या नावाने निर्माण करण्याचा संकल्प दिनांक 27 ऑगस्ट 2015 रोजी सिडको संचालक माननीय संजय भाटिया यांच्या उपस्थितीत केला। दिनांक 26 जानेवारी 2016 पर्यंत सदर प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांसाठी उद्यान, योगा सेंटर, खेळाचे मैदान, मॉर्निंग वॉकसाठी वुडन ट्रॅक, एमपी थिएटर्स, बोट्स हॉल्ट, फूड प्लाझा तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी हेलिपॅड अशा अनेक सोयी सुविधांसोबत रोजगार देखील उपलब्ध होणार आहे। आदरणीय सौ मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण होणाऱ्या गोवर्धनी मरीना या प्रकल्पामुळे देशभरात नवी मुंबईची पर्यटन स्थळ म्हणून एक नवी ओळख देखील निर्माण होईल। या संपूर्ण प्रकल्पाला नवी मुंबईकरांनी हार्दिक शुभेच्छा तसेच सौ मंदा म्हात्रे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे। सर्वांसाठी घरं या केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील 43 शहरांचा समावेश केला जाणार असून या शहरात परवडणारी घरे बांधण्याकरता 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सर्वांसाठी घरं या केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील 43 शहरांचा समावेश केला जाणार असून या शहरात परवडणारी घरे बांधण्याकरता 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये सोलापूर, मीरा भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली, मिरज, कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, इचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा, उदगीर, हिंगणघाट या शहरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे। या योजनेत केंद्र सरकार प्रत्येक घरामागे 1 लाख रुपयांचं अनुदान देणार असून 269 चौरस फूट आकाराची घरे दिली जाणार आहेत। ब्युरो रिपोर्ट एमव्हीटीव्ही। नवी मुंबईतील मलेरिया व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 125 हून अधिक शिबिरं घेण्यात येणार आहेत। नवी मुंबईतील मलेरिया व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 125 हून अधिक शिबिरं घेण्यात येणार आहेत। महापालिकेच्या वतीने शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 21 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत शहरातील विविध ठिकाणी शिबिरं घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर खासगी शाळा, महापालिका शाळा यांच्यामध्ये जनजागृती रॅली काढून आजार नियंत्रणासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे। महापालिकेने आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी हस्तपत्रके, जाहिरात फलक यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे। हिवताप, संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी महापालिकेच्या विविध नागरी केंद्रांमध्ये विशेष तपासणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। डासांची उत्पत्ती होणाऱ्या परिसरात महापालिकेच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात येणार आहे। नवी मुंबईत डेंग्यूचे 65 रुग्ण आढळले आहेत, तर 165 जणांना मलेरियाची लागण झाली आहे। स्वाईन फ्लूचे 141 रुग्ण आढळले आहेत। आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनीही पाणी उकळून प्यावं। कोणताही प्रकारचा आजार झाल्यास रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत। ब्युरो रिपोर्ट एमव्हीटीव्ही।
कांद्याचे भाव गगनाला भिडू लागल्याने आता खुद्द ग्राहकांनीच कांद्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून 80 ते 90 रुपये प्रति किलो दरापर्यंत पोहोचलेल्या कांद्याचे भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे। सध्या कांदा 45 ते 52 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे। कांद्याचे भाव गगनाला भिडू लागल्याने आता खुद्द ग्राहकांनीच कांद्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून 80 ते 90 रुपये प्रति किलो दरापर्यंत पोहोचलेल्या कांद्याचे भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 2 आठवड्यात एपीएमसी घाऊक बाजारात 62 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा कांदा सध्या 45 ते 52 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे। कांदा बटाटा मार्केटमध्ये 25 ऑगस्टला 66 गाडी कांद्याची आवक होऊनही कांद्याचा भाव प्रति किलो 50 ते 62 रुपये होता, तर 29 ऑगस्टला केवळ 36 गाडी कांद्याची आवक होऊनही 47 ते 53 रुपये प्रति किलो कांद्याचे भाव होते। तर 2 सप्टेंबरला कांदा बटाटा मार्केटमध्ये 72 गाडी कांदा आला। कांद्याचे भाव 45 ते 52 रुपये प्रति किलो इतका झाला। परिणामी गेल्या 2-4 दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी होऊनही ग्राहकांची मागणी घटल्याने कांद्याचे भाव उतरले आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमबीटीव्ही। पनवेलमधील भातान गावात उभारलेल्या अमेठी विद्यापीठाच्या विरोधात स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्त एकवटले असून त्यांनी आंदोलन पुकारलं होतं। अमेठी विद्यापीठ उभारताना गावकऱ्यांना प्रशासनाने सेवेत भरती करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने आंदोलन पुकारण्यात आलं होतं। पनवेलमधील भातान गावात अमेठी विद्यापीठ उभारण्यासाठी येथील स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कष्टाच्या जमिनी दिल्या होत्या। त्याच्या मोबदल्यात या गावकऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन अमेठी विद्यापीठ प्रशासनाने दिलं होतं, मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने गुरुवारी स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी अमेठी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारलं होतं। स्थानिकांच्या या आंदोलनाला भाजप आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनीही आपला पाठिंबा दर्शवला। गावकऱ्यांना नोकऱ्या न मिळाल्यास हा लढा असाच सुरू राहील असं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं। आणि ज्यांची जमीन या प्रकल्पाला गेली त्या लोकांना बाहेर टाकून द्यायचं हे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही, हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि या दृष्टिकोनातून वारंवार त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुद्धा इथल्या ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना कायमस्वरूपी कामावर कधी घेणार या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचं ठोस आश्वासन यांच्याकडून न मिळाल्यामुळे आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर भविष्यात अमेठी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिला। पण या लोकांच्या डोक्यात मस्ती आहे ती आम्हाला उतरवायची आहे आणि आम्हाला इथून पुढे या लोकांना न्याय द्यायचा। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह राज चव्हाण, एमबीटीव्ही। प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी 7 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ खात्याने दिली आहे। यापूर्वी 31 ऑगस्ट पर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत होती। करदात्यांना ई विवरणपत्र भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विवरणपत्र भरवायला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती। प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी 7 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ खात्याने दिली आहे। यापूर्वी 31 ऑगस्ट पर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत होती। करदात्यांना ई विवरणपत्र भरताना अनेक अडचणींना सामना करावा लागल्याने विवरणपत्र भरायला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती। देशात केवळ 4 कोटी करदाते आहेत। यंदा कर विभागाने आयटीआरचे नवीन फॉर्म जारी केले आहेत। हे फॉर्म अधिक सोपे व सुटसुटीत बनवण्यात आले आहेत। यंदा सरकारने 7.98 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर गोळा करण्याचं लक्ष्य ठेवलंय। पटेल समाजाच्या आंदोलनामुळे गुजरातच्या रहिवाशांना 7 सप्टेंबर पर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरायला मुदतवाढ दिली होती, मात्र ही मुदतवाढ देशातील सर्वच करदात्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, एमबीटीव्ही। पनवेल नगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या 50च्या घरात जाऊन पोहोचली आहे। पालिका प्रशासनाने जवळपास 46 मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत। लोक जीव धोक्यात घालून या ठिकाणी राहत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। पनवेल नगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या 50च्या घरात पोहोचली आहे। पालिका प्रशासनाने जवळपास 46 मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्यात, तरीही लोक जीव धोक्यात घालून या ठिकाणी राहत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। पनवेलमधील काही इमारती घरे मोडकळीस आली आहेत। महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत पावसाळ्यापूर्वीच धोकादायक इमारती त्याचबरोबर त्यांच्या मालकांची नावे प्रसिद्ध करून जाहीरपणे इमारती खाली करून ते बांधकाम निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याचबरोबर जाहिरात फलकावर बॅनर्स लावून नागरिकांना या संदर्भात धोक्याची सूचना दिली होती।
संबंधित मालक आणि रहिवाशांबरोबर अनेकदा चर्चाही केल्या असून त्याची समजूतही घालण्यात आली आहे. मात्र मालक आणि भाडोत्री यांच्यातील वाद या गोष्टींचा अडथळा निर्माण करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह राज चव्हाण, MPTV. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई शहराने तृतीय क्रमांक तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ शहराचे मानांकन अधिक उंचवण्याच्या दृष्टीने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई शहराने तृतीय क्रमांक तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. स्वच्छ शहराचे हे मानांकन अधिक उंचावण्याच्या दृष्टीने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार केलाय. कचरा वर्गीकरण कृती आराखड्यानुसार ओला आणि सुका कचरा असे कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. कचऱ्याचे हे वर्गीकरण कचरा निर्माण होणाऱ्या नागरिक पातळीवरच केलं जाणं महत्त्वाचं असल्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. महापालिकेतर्फे ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या कचराकुंड्या देण्यात आल्या असून हिरव्या रंगाच्या कचराकुंडीत ओला कचरा तर निळ्या रंगाच्या कचराकुंडीत सुका कचरा असं वर्गीकरण करण्यात आले. सुक्या कचऱ्यात बॅटरी सेल, तारा, धातू, खेळे, थर्माकोल, कागद, प्लास्टिक पिशव्या, रबर, काच आणि काच बाटल्या तर ओल्या कचऱ्यात भाजीपाल्याचा कचरा, उरलेले अन्न, चहापत्ती, फळभाज्यांचे अवशेष, अंड्याचे कवच, नारळ, शहाळी, लाकूड, केस, नख आदी वस्तूंचा समावेश असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MPTV. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.